शेवग्याच्या पाल्याचा अतिशय उपयुक्त वापर करून आज आपण शेवग्याच्या पानांची वडी बनवणार आहोत. तुम्ही कोथिंबीर वडी खाल्ली असेल, अळू वडी खाल्ली असेल, पण ही वडी शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी डोळ्यांची इम्युनिटी वाढवतं. शरीरासाठी खूप उपयुक्त आणि गुणकारी आहे. आयुर्वेदिक भाजी आहे. नमस्कार, मी अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. अशाच पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण शेवग्याची कवळी पाने आणलेत बघा. आपल्याला अशी पोपटी कलरची कवळे पानं आणायचेत. आता आपण ही भाजी छान इथे असे तिचे पानं काढून साफ करून घेणार आहोत. आपल्याला अगदी सहज ही भाजी उपलब्ध होते कुठेही. बघा, आता आपण ही भाजी साफ करून घ्यायची. आपल्याला वडी बनवण्यासाठी ह्या भाजीचे आपल्याला फक्त पानेच घ्यायचेत. ह्याचे देठ नाही घ्यायचे आपल्याला. बघा, अशा प्रकारे आपण इथे शेवगाची भाजी साफ करून घेणार आहोत. अगदी बनवायला ही खूप सोपी रेसिपी आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे भाजी साफ करून घ्यायचे. आता आपण ही शेवगाची पानं छान असे साफ करून घेतलेत बघा. त्यामध्ये आपल्याला एक पण देठ नाही ठेवलाय. आता आपण ही भाजी स्वच्छ मीठ टाकून मीठ पाण्याने धुवून घेणार आहोत. भाजी स्वच्छ धुवून आपल्याला इथे निथळवून घ्यायचे आणि छान अशा मुटके बनवून घ्यायचे. त्यासाठी लागणारे साहित्य बघा. शेवगाची भाजी आपण स्वच्छ धुवून घेतले. सफेद तीळ, जिरा, ओवा, तांदळाचं पीठ, बेसन पीठ, हिरव्या मिरचीचा ठेचा, लसूण, त्यामध्ये आपण धने टाकलेत, हिंग, धना पावडर, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ. आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहोत. आणि लसूण पण घेतलाय आपण इथे. त्याने खूप अशी छान चव येते आणि तांदळाच्या पिठाने आपली वडी एकदम अशी खुसखुशीत होते. आता सर्व मिश्रण आपण इथे एकत्र करून छान असं आपल्याला मळून घ्यायचे बघा. आणि आपल्याला मळताना आपण जसं आपल्याला पाण्याची गरज लागली तरच आपण इथे पाणी घेणार आहोत. आणि मस्त आता इथे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे. बनवायलाही खूप सोपी आहे आणि शरीरासाठी खूपच गुणकारी आहे. बघा, छान आपलं मिश्रण इथे मस्त असं तयार झाले. आता आपण छोटे छोटे रोल बनवून घेणार आहोत. इथे आता आपण मस्त असे छोटे छोटे रोल करून घेणार आहोत. आपण खूप साऱ्या प्रकारच्या इथे वड्या खाल्ल्या असतील, पण ही वडी खूपच अशी पौष्टिक आणि हेल्दी आहे. बघा, आता आपण इथे स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवणार आहोत. आता आपण इथे भांड्याला छान असं तेल लावून घेणार आहोत. तेल लावल्यानंतर आपली वडी खाली चिटकत नाही मुटके वाफवताना. आणि आता आपण इथे असे छान आपले मुटके इथे वाफवून घेणार आहोत. चवीला खूप अप्रतिम लागते. तुम्ही जर एकदा बनवली ना तर परत परत बनवाल आणि खाताना तुम्हाला कळणारही नाही काही शेवग्याच्या पानांची वडी आहे म्हणून. ही चवीला इतकी अप्रतिम लागते. बघा, आता आपले छान इथे रोल बनवून झालेत. आपण इथे स्टीमरमध्ये पाणी उकळत ठेवले. त्याला छान अशी उकळी आले. आता आपण इथे ह्या मुटके 15 मिनिटासाठी इथे वाफवून घेणार आहोत. खूप हेल्दी अशी भाजी आहे. त्यामुळं पहिले जुने लोक आवडीने करायचे आणि खायचेही देखील. बघा, 15 मिनिटे झालेत आणि आता आपल्या इथे रोल मुटके मस्त असे वाफवून झालेत. आपण आता चेक करूयात. बघा, पूर्ण असे छान इथे शिजलेत. आता आपण गॅस करूयात बंद आणि आपल्याला आता इथं पूर्ण असं थंड करून घ्यायचे. बघा, दिसायलाही किती सुरेख दिसतात, तर चवीला इतके अप्रतिम लागतात ना. एकदा नक्की करून बघा. आता आपण छान असे वड्या पाडून घेणार आहोत. तुम्ही कांदा टाकून यामध्ये याची भाजी बनवू शकता, नाही तर असेच आवडीने आपण इथे वडी बनवून खाऊ शकतो. आता आपण इथे छान अशा याच्या वड्या बनवून घेणार आहोत आणि तव्यावरती छान आपल्याला इथे शॅलो फ्राय करून घ्यायच्यात. त्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलंय. त्यामध्ये तेल टाकून छान आपल्याला दोन्ही पण साईडने कुरकुरीत होईपर्यंत इथे वडी फ्राय करून घ्यायची. आपल्याला ही वडी जास्त फ्राय नाही करायची. त्याच्यामध्ये खूप सारे असे पोषक तत्व आणि घटक राहतात. आपण ऑलरेडी वाफवून घेतले, त्यामुळे इथे आपण थोडी थोडी शॅलो फ्राय करून आणि मस्त अशी आपली इथे वडी तयार आहे. बघा, आता आपल्याला दोन्ही पण साईडने कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी